प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र प्रति पंढरपूर नंदवाळ इथं आषाढी वारी यात्रेचं आयोजन मोठ्या भक्तिभावात होतंय। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतलाय। श्री क्षेत्र प्रति पंढरपूर नंदवाळ इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी आषाढी वारी यात्रेचं आयोजन करण्यात आले। यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली। या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके तसंच नंदवाळचे ग्रामस्थ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्येक विभागानं आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं स्पष्टपणे सांगितलंय। रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि नंदवाळला या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या नंदवाळला येत असतात। मला वाटतं की आधी नंदापूर मग पंढरपूर, विठ्ठलाचं वास्तव्य आधी नंदापुरात झालं आणि मग पंढरपुरात झालं, असा ऐतिहासिक वारसा असणारे नंदवाळ आहे। या ठिकाणी आषाढी एकादशीला जवळजवळ 5 लाखाच्या भाविक येत असतात आणि या दिवशी ह्या वारीच्या या आषाढी एकादशी स्वच्छता असावी आणि कोणत्या उपाययोजना असाव्यात यासाठी आज बैठक घेतली होती। याच्यामध्ये रस्त्याच्या असणाऱ्या अडचणी, ट्रॅफिकच्या अडचणी, आरोग्याच्या अडचणी, स्वच्छतागृहे या सगळ्यावर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग, ट्रॅफिक पोलीस गृह विभाग या सर्वांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि या वारीमध्ये कुठेही अडथळा या नको आषाढी एकादशीची यासाठी सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। मला वाटतं की नंदवाळची जागा ही संपूर्ण गायरान हे गावाला न विचारता भारत बटालियन 3ला दिलं। आमदार चंद्रदीप नरके यांनी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलीस, आरोग्य, पाणी, स्वच्छता, महावितरण, महसूल आणि अग्निशमन विभागांनी सतर्क राहावं अशा सूचना दिल्यात। प्रति पंढरपूर ज्याला म्हटलं जातं अशा नंदवाळ ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी भव्य असा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो। आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिंडीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाव्या, त्या ठिकाणी कोणती अडचण येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली। यात्रेतील दर्शन व्यवस्था चोख पार पाडावी यासाठी स्वयंसंयोजित रांगा, स्वयंसेवकांची नेमणूक, सीसीटीव्ही कॅमेरे, फिरती शौचालय यांसारख्या सुविधा तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्यात। यंदाच्या वारीत मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतता, सुव्यवस्था आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।